बांद्रा रेक्लेमेशन परिसरात एका भरधाव कारनं रात्री एका तरुणाला जोरदार धडक दिली। या अपघातात 22 वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू झाला। दुचाकीवर मागे बसलेला स्वप्नील गायकवाडही गंभीर जखमी झाला। पण गाडी नेमकी कोण चालवत होतं याबद्दल कुठलीही माहिती पुढे आलेली नाही। बांद्रा पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करतायत। हम जब अस्पताल में पहुंचे तो हमको ये पता चला कि वो जब जा रहे थे कोई अनजान कार उनको छू के गुजरी या उनको टक्कर मारा है, जिसकी वजह से उनका संतुलन बिगड़ गया और वो गिर गए। जो व्यक्ति गिरा है उमेश वेदकर, जिसकी मौत हो गई है, उसका सर बुरी तरह से फट गया और उसकी उसी वक्त मौत हो गई। और दूसरा व्यक्ति को जो अभी भी इलाज चल रहा है बाबा हॉस्पिटल में, वो जख्मी है। सबसे पहले तो ये स्ट्रीट लाइट जो है वो जलनी चाहिए, इसमें लाइट चाहिए, बिजली चाहिए, ना कि एक खंभे, जिस वजह से आज मैं तो ये कहूँगा कि इस वजह से ही मेरे दोस्त की ये मृत्यु हो चुकी है इस एक्सीडेंट में। और दूसरी मांग ये है कि यहाँ पे ट्रैफिक पुलिसों ने कुछ एक स्पीड लिमिट होना चाहिए, जो कि नहीं है यहाँ। जो आप देख रहे हैं कि यहाँ से गाड़ी किस स्पीड से आ और जा रही है। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील आपल्यासोबत आहेत। दीपाली, ज्या परिसरात ही सगळी दुर्घटना घडलेली आहे त्या परिसरात सीसीटीव्ही होते का, आणि ते फुटेज जेणेकरून तपासून ही गाडी कुणाची होती ही कळू शकेल, जेणेकरून हा जो बळी गेलेला आहे यात तो आरोपी निश्चित सापडू शकेल पोलिसांना? सुवर्णा, याबाबत सध्या पोलीस चौकशी करतात। गाडी कुणाची होती कारण जे घटनास्थळी होते, जे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांना देखील फारशी याबाबत काही माहिती नाहीये, कारण अत्यंत वेगाने ती गाडी आहे ती पुढील दिशेने गेली। त्यामुळे पोलिसांना देखील अजून याबद्दल काही ठोस माहिती अशी मिळू शकलेली नाही। आणि हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी रात्री जो आहे तो अपघात झालेला आहे। सध्या जर आपण या ठिकाणची परिस्थिती बघितली तर गाड्या जात आहेत, मात्र हा जो रस्ता आहे अत्यंत रात्रीच्या वेळी वेगाने गाड्या या ठिकाणाहून जात असतात। आणि जसं अपघातातल्या पीडितांनी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी ज्या स्ट्रीट लाईट आहेत, जे रस्त्यावरील दिवे आहेत, ते देखील काही सुरू नाहीयेत। त्यामुळे अंधारामुळे या ठिकाणी त्यांना काही दिसू शकलं नाहीये की गाडी कोणाची होती किंवा गाडी कशी होती। आणि त्यामुळे पोलिसांना सध्या तपास करताना किंवा गाडीचा शोध घेताना काही प्रमाणात अडचणी येतात। सुवर्णा, धन्यवाद दीपाली या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।